नमस्कार. मी हरिदास पवार युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत, वेलकम. तर महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे विविध कामगारांसाठी भेटवस्तू देण्यात येतात. उदाहरणार्थ सुरक्षा संच असू दे, 30 भांड्याचा संच असू दे. तर यानंतर इथून पुढे जाऊन त्यांनी काय ना आणखीन असं जबरदस्त 3 in 1 असं किट दिलेलं आहे बांधकाम कामगारासाठी. तर आज जे कुटुंब आहे संतोष बागल यांना ते किट मिळालेलं आहे, तर त्याचीच आपण अनबॉक्सिंग करणार आहे. तर हे आहेत संतोष बागल. कधी तुम्ही ह्याला फॉर्म भरला होता वगैरे बांधकाम फॉर्म कामासाठी? भरून इकडं बघा. वर्ष झाले की वर्ष फॉर्म झालं? भरून वर्ष झालं बघा. वर्षाला किती रुपये भरले होते काय? पहिले 800 हा, नंतर 2100 रुपये. तर पूर्ण हे सामान आणण्यासाठी तुम्हाला किती रुपये खर्च झाला? पूर्ण घरपोच सामान करण्यासाठी हे एकूण म्हणजे एक 3,500 3100 3,500 खर्च आलेले आहे. तर या 3,500 मध्ये तुम्हाला पाटणाला अशा भरपूर अशा शासनानं वस्तू दिलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता. पहिल्यांदा सुरक्षा पेटी. स्टार्टिंगला जेव्हा बांधकाम कामगारी मंत्रालय स्कीम काढली ना, त्यावेळेस ती सुरक्षा संच म्हणून ही पेटी देत होती. त्यानंतर 30 भांड्याचा संच ते देत होते. तर इथून पुढे जाऊन त्यांनी का नाही ही पेटी पण दिलेली आहे, हा बॉक्स पण दिलेला आहे, प्लस त्यांनी चटई, ब्लँकेट असू दे, सतरंजी चादर असू दे, आणि मेन म्हणतं महत्वाचं म्हणतं ही बॅग. तरी आत्ताच आलेलं आहे, एक अर्धा तास झाले त्यांना हे आलेलं आहे सामान. तर आपण त्यांच्या हस्ते त्याची अनबॉक्सिंग करणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत डिटेलमध्ये पहा. तुम्हाला पटणाला अशा शासनाच्या विविध योजना असतात ते बांधकाम कामगारासाठी, पण सर्वसामान्य माणसाचा लाभ घेत नाही. तर पहा, तुम्ही अनबॉक्सिंग करून दाखवतो. फोडापर्यंत हा द्या. ये जवळ. तर ही पीठ आपण हा बॅग हे उघडलेले आहे, आपण अनबॉक्सिंग केलेले आहे. सुरुवातीला पहा, सुरुवातीला हे टॉर्च पाहू शकता तुम्ही. असं काय टेन्शन नाही. हे टॉर्च आहे, सौर ऊर्जेची टॉर्च. पहिल्यांदा सुरक्षा संच मध्ये मिळत होती हे टॉर्च. तर ही तुम्हाला काय दाखवायची गरज नाही, ऑलरेडी चालू चार्जिंग नसणाऱ्याला हे चालू असते, थोडा काय टेन्शन नाही. त्यानंतर 2 नंबरला आहे, करा तुमच्या हस्ते हे करा, हे हेल्मेट. हेल्मेट कशासाठी तुम्हाला माहित आहे? बांधकाम कामगार काम करताना उदाहरणार्थ डोक्यात वीट पडून जर जखम होणे, त्यासाठी आपले सुरक्षा संच म्हणून एक दणकट असे हेल्मेट दिलेलं आहे शासनाने. तर हेल्मेट साईडला ठेवा. त्यानंतर करा बॉटल. आता पहा, पहिल्यांदा प्लास्टिकच्या पाण्याच्या बॉटल देत होते पहिल्या सुरक्षा संचमध्ये. तर सध्या त्यांनी स्टीलच्या प्युअर एस स्टील मध्ये दिलेले आहे. याच्यात त्यांचा लोगो पण आहे, महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ. हे ठेवा साईडला. त्यानंतर मिस करत होता त्यानंतर हे आहे मच्छरदाणी. सिंगल मच्छरदाणी, डबल मच्छरदाणी नाही, सिंगल मच्छरदाणी आहे. हे काय उघडून दाखवत नाही, तुम्हाला माहित आहे, पहिल्यांदा बघितले आपल्या व्हिडिओमध्ये. त्यानंतर हे तुम्हाला माहित आहे, आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले आहे, तो पाळणा झोपाळा. म्हणजे कलर काम करताना, अवघड ठिकाणी काम करताना कामगार बिल्डिंगवरून खाली पडू नये म्हणून त्यासाठी. त्यानंतर मेन म्हणजे महत्वाचं हा बूट आहे, शूज. हा बूट. तर ह्या बुटाचं वैशिष्ट्य पहा, हा बूट आहे ना, त्याच मोळा जरी टोचला तरी काय होणार नाही. इथून पुढे हे पाहू शकता किती दणकट आहे. त्याच्यावर दगड पडला, ईट पडली तर काय होणार नाही बोटा. ते सेफ्टीसाठी अगदी टणक एकदम बूट पाहू शकता तुम्ही, समोरचा भाग. त्यानंतर ही 4 ताळी डबा, ही पहिल्या सुरक्षा संचमध्ये तुम्ही बघितलं आपल्या व्हिडिओमध्ये. त्यानंतर रात्री कामगार काम करताना बाय चान्स जर नाईटला असला कामगार, तर काम करताना पाठीमागल्या वाहना समजा पुढे काम करते, त्यामुळे रिफ्लेक्शन आहेत, रिफ्लेक्शन किट. हे पाहू शकता, त्याच्यावर लाईटचा उजेड पडला की चमकते. ते पहिले एक देतो, तर त्यांनी ते 2 दिलेले आहे सध्या. हे पाहू शकता, हे 2. त्यानंतर हे हँड ग्लोव्ह आहेत, हे मास्क आहेत. याच्या पुढे जाऊन कामगाराला गॉगल पण दिलेला आहे, ऊन लागू नये म्हणून. तर ही या बॅग मध्ये आलेले आहे. आता ही ठेवा साईडला ठेवूया. त्यानंतर हा बॉक्स उघडून बघूया. थोडा बॉक्स खाली घ्या. हा बॉक्स. आता पाहू शकता बॉक्स, जो सुरुवातीला 30 भांड्याचा संच तो मिळत होता, त्याचं रूपांतर त्या बॉक्स मध्ये, पहिला बॉक्स जो मोठा होता त्याची साईज फक्त उंच केलेली आहे, ती आडवी साईज नाही त्याच्यात. पाहू शकता सुरुवातीला काय आहे, मसाला डबा. हा तुम्ही बोला आता. मसाला डबा, त्यात 8 कप्पे असतात मसाला ठेवण्यासाठी, ठेवा साईडला. त्यानंतर हा मग पाणी घेण्यासाठी.
ठेवा. त्यानंतर हा कुकर कुकर हा 5 लिटर असतो. एकदम दणकट क्वालिटी असते शासनाच्या पूर्ण मटेरियल सुद्धा कुठले एकदम दणकट क्वालिटी आहेत. ठेवा खाली. त्यानंतर हे पाहू शकता हे ताटे 4 ताटे पाहू शकता 4 ताट आहेत ती. ठेवा. भाकरी करायची म्हणजे कणिक मळायची एक परात थोडक्यात. ठेवा. त्यानंतर आहे हा गंज आहे. पाहू शकता हा गंज. त्या गंजामध्ये आता भरपूर वस्तू आहेत. आता 30 भांड्याचा संच आहे हा. आता मी काय तुम्हाला पूर्ण उघडून दाखवणार नाही. पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेच आहे. ही वगराळ वगैरे ही पूर्ण तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तर आपण ही पण साईडला ठेवूया. त्यानंतर ही पाहू शकता सोलापुरी चादर मिळेली आहे. आता त्या आपण उघडून बघूया थांबा. हा 2 चादरी एकदम भारी क्वालिटीची सोलापुरी चादर जग प्रसिद्ध आहे. पाहू शकता सोलापुरी लोगो आहे इथं. हे ठेवा साईडला. त्यानंतर हे बेडशीट आहे. ते बेडशीट पण 2 आहेत. ते पाहू शकता कलरवरून. पिलो पिलो कव्हर बरोबर. त्यानंतर पहिली चटई मिळते ती चटई आहे. त्याची पण चांगली क्वालिटी आहे. प्रत्येक शासनाच्या वस्तूवर त्यांचा लोगो आहे. महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळ. ठीक आहे. त्यानंतर थंडीपासून बचाव म्हणजे संरक्षण व्हावे यासाठी ब्लँकेट त्याची पण 2 क्वालिटी आहे. 2 क्वांटिटी आहे. प्रत्येक वस्तू लोगो आहे पाहू शकता. ही एक आणि हा 2 हे 2 ब्लँकेट आहेत अशी. त्यानंतर हा डबा साखर ठेवण्यासाठी त्यावर पण लोगो आहे शासनाचा. हा पाहू शकता लोगो. 3 नंबरची वस्तू हे पेटी सुरक्षा संच. हे उघडून पाहूया. उघडा. तर ही पेटी पाहू शकता. त्याच्या आणखीन आतमध्ये एक पेटी आहे. तर ह्या पेटीत काय आहे ते पाहूया आपण. पहिलं कसं होतं ही पेटीमध्ये का नाही हेल्मेट डबे वगैरे असणार ते पहिलं पेटीच होतं. त्याचं रूपांतर आता त्यांनी एक्स्ट्रा त्यात त्यांनी ही पेटी दिलेली आहे. पाहू शकता 2 पेटी आहेत. आता मला वाटतं बहुतेक ही एक ज्वारीसाठी असणार आणि एक गव्हासाठी 2 पेट्या आहेत. पाहू शकता हे 2 पेट्या. त्यात आता हा डबा नाही तर सगळ्या माणसं वाटतं ही डबा आहे. तर डबा नसून तर फिल्टर आहे पाण्याचं. कामगाराला म्हणजे दूषित पाणी पिऊन जर काय म्हणजे पोटदुखीचा त्रास वगैरे काय होऊ नये म्हणून शासनाने कामगाराची काळजी घेतलेली आहे. त्यांनी फिल्टर दिलेलं आहे. तर आपण फिल्टरची क्वालिटी उघडून पाहूया. तर हे पाहू शकता त्याच्या आतमध्ये चावी वगैरे आहे. त्याचे सँड आहे ते हे कॉक आहे ना ते कॉक इकडे बसणार आहे. ते सँड म्हणजे डबल ह्याचा हा सँड फिल्टर आहे हा. ठीक आहे. तर एवढ्या अशा वस्तू मिळाल्या आहेत संतोष बागले यांना. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर सांगा. आणि लक्षात ठेवा बांधकाम कामगार म्हणजे शासन जो कामगारासाठी योजना आणतो ना ते कामगाराच्या हितासाठी असतात. शासनाच्या योजनेचा विविध योजनेचा तुम्ही जरूर लाभ घ्या. धन्यवाद.